बाळांनो, ज्याचं मन स्वच्छ आहे आणि ज्याचं हृदय श्रद्धेने भरलेलं आहे, त्याच्यावर मी स्वतः लक्ष ठेवतो. हा आजचा संदेश तुमचं जीवन बदलून टाकेल. प्रिय भक्तांनो, शांतपणे डोळे मिटा आणि माझा आशीर्वाद अनुभवायला तयार व्हा. एका गावात रामदास नावाचा माझा एक भक्त राहत होता. त्याचं आयुष्य संकटांनी वेढलेलं होतं. रोज रात्री तो माझं नामस्मरण करत असे, पण त्याला काहीच फरक पडत नाही असं वाटत होतं. एके दिवशी तो म्हणाला, स्वामी, किती दिवस थांबायचं? त्याच रात्री मी त्याला स्वप्नात भेटलो आणि म्हणालो, तू फक्त आजचा संदेश ऐक. सकाळी तुला गोड बातमी मिळेल. रामदासने दुसऱ्या दिवशी शांतपणे उठून पुन्हा माझं स्मरण केलं आणि आश्चर्य म्हणजे त्याला त्याचं हरवलेलं काम परत मिळालं. जिथे त्याला नकार मिळत होता, तिथे संधी मिळाली आणि त्याच्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं. मी नेहमी सांगतो, श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींनी मी भक्तांचं नशीब बदलतो. आजचा दिवस तुमच्यासाठीही तसाच आहे. तुमचं मन जेव्हा पूर्णपणे समर्पण करतं, तेव्हा चमत्कार घडतो. माझा आशीर्वाद आज तुमच्याशी बोलत आहे. बाळा, खूप सहन केलंस. आता समाधान देण्याची वेळ माझी आहे. हे केवळ शब्द नाही, ही तर आत्म्याची साक्ष आहे. कलास, हरवल्यासारखं वाटतं, पण बाळा, हेच तर सुरुवात करण्याचा योग्य क्षण आहे. हा संदेश तुझ्यासाठी आहे. उठ, कारण तुझं नशीब पुन्हा उभं राहायला तयार आहे. तुझं स्वप्न कोसळलं असेल, लोकांनी तुला हसवलं असेल, पण मी तुला नाही हसलो बाळा. मी तर वाट बघत होतो की तू पुन्हा उठशील. मी तुझी एक परीक्षा घेतली, कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे. हेच क्षण आहेत, जिथून महानता सुरू होते. यश दूर नाही, फक्त तू थांबू नकोस. जे लोक तुला कमी लेखत होते, तेच उद्या तुझं उदाहरण देतील. आजपासून दिवस नव्याने मोज, कारण ही सुरुवात आहे तुझ्या यशाची. अंधारात दिवा फक्त एकच असतो, श्रद्धा, आणि तो तुला आतून बोलवत आहे. उठ, नव्या दृष्टीने बघ, नव्या संधींना मिठी मार. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुला अपयश नाही, तर अनुभव मिळालाय. आता हा अनुभव तुला यशाकडे घेऊन जाईल. आजपासून प्रत्येक पाऊल विश्वासाने टाक, प्रत्येक दिवस नवीन आशेने पहा, कारण मी तुझ्या सोबत आहे. यश तुझ्या पायाशी बसलं आहे, फक्त पुढे चालत रहा. तुझं नशीब थांबलेलं नाही, ते वाट बघत आहे तुला जागा होण्याची. बाळा, आजपासून तू नव्या उमेदीने चालायला लाग. हे एकटेपण नाही, हे संधीचं बीज आहे. उठ आत्ता आणि हे वाक्य लक्षात ठेव, यश दूर नाही, यश तुझ्या पायाशी आहे. मी म्हणतो, आता वेळ आहे आयुष्य बदलण्याची, आपले कर्म शुद्ध करण्याची. सत्यमार्गावर चालल्याशिवाय माझी पूर्ण कृपा तुम्हाला मिळणार नाही. माझ्या आशीर्वादाने सगळे अडथळे छोटे वाटतात, पण जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, प्रेम आणि भक्तीने भरलेलं मन. जर माझ्यावर खरंच विश्वास असेल, तर आपल्या मनात खरी भक्ती ठेवा आणि दान, सेवा आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारा. आता बस झालं, वेळेची किंमत समजून घ्या, फक्त बोलून नाही, तर कृतीतून प्रेम दाखवा. मी आहे तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी. जो सत्यासाठी उभा राहतो, त्याच्यासोबत मी कायम उभा राहतो. आता निर्णय तुमच्याच हातात आहे. तुम्हाला माझा आशीर्वाद हवा आहे, तर आजपासूनच तुमचं जीवन सुधारायला सुरुवात करा. माझ्या लाडक्या लेकरांनो, आज मी रडणाऱ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहतोय. तुमचं हे सगळं कष्टमय जीवन बघून मला खूप वाईट वाटतं. माझी इच्छा नाहीये की तुम्ही दुःखात जगावं. आज तरी माझं ऐका. तुमच्या आयुष्यात जे काही होतंय ना, ते तुमच्याच कर्मांचं फळ आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. मी तुमच्याबरोबर आहे, पण माझी कृपा तुम्हाला तुमच्या कर्मातून मिळवावी लागेल. जर माझे हे शब्द तुम्हाला स्पर्शून गेले असतील, तर या संदेशाला महत्त्व द्या. लक्षात ठेवा,
माझ्या प्रेमाला काही मर्यादा नाही. मी तोच आहे जो माझ्या प्रेमळ भक्तांचे रक्षण करतो. लाडक्या लेकरांनो, आता वेळ आहे जागी होण्याची. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक भाग बदलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुमच्या आजूबाजूची नकारात्मकता तुमच्या विचारांचीच परछाई आहे. मी तुम्हाला ताकद दिली आहे, हिम्मत दिली आहे आणि खूप मोठी क्षमता पण दिली आहे. तुमचं आयुष्य तुम्ही नव्यानं घडवू शकता. पण त्यासाठी तुमच्यातली ताकद ओळखायला शिका. आज जरी तुम्ही माझं ऐकलं नाही, तरी ही संधी परत मिळेलच याची काही खात्री नाही. हे जीवन म्हणजे तुमच्या कर्मांचा आरसा आहे. जर तुम्ही माझं आज ऐकलं, तर मी तुमचा अंधार प्रकाशात बदलेल, प्रत्येक संकट दूर करेल. पण जर अजूनही दुर्लक्ष केलंत, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. माझी कृपा त्या लेकरांवर असते, ज्याच्या कृतीत भक्ती आणि सत्य असतं. जर माझी कृपा हवी असेल, तर राग, लोभ आणि अहंकार सोडा. प्रेम, क्षमा आणि सेवा या भावनांना हृदयात जागा द्या. इतरांना मदत करा. जो सेवा आणि दान करतो, त्याचं आयुष्य मी सांभाळतो. माझ्याकडे या, शरण या, पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. मी इशारे दिले आहेत, आता निर्णय तुमच्या हातात आहे. जर अजूनही ऐकलं नाही, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझं मन हळवं होतं, जेव्हा मी तुम्हाला दुःखात बघतो. पण आज मी आलोय तुमच्यातली खरी गोष्ट जागृत करायला, ज्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर बनेल. हे जग एक परीक्षा आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. तुमचे जीवन वेगवेगळ्या अडचणींतून जातं आणि प्रत्येक अडचण तुम्हाला आणखी मजबूत बनवण्यासाठीच येते. मी आहे तुमच्या प्रत्येक पावलावर. पण हे लक्षात ठेवा, तुमचं भविष्य घडवणं फक्त तुमच्याच हातात आहे. मी कधीच कोणावर अन्याय करत नाही आणि मी कधीही तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माझी कृपा फक्त त्यांच्यावर असते, जे खरं बोलतात आणि खरं वागतात, जे आपल्यातल्या वाईट गोष्टींना सोडून देतात. तुमच्यावर येणाऱ्या अडचणी तुमची हिंमत तोडण्यासाठी नसतात, तर ती वाढवण्यासाठी आलेल्या असतात. जगण्याच्या प्रत्येक अडचणीत काहीतरी शिकण्यासारखं असतं. तुम्ही जर त्यापासून पळण्याचा प्रयत्न केलात, तर त्या अडचणी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतील. पण जर माझ्या कृपेने धैर्य दाखवून सामना केलात, तर त्या नक्की नाहीशा होतील. आज मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, माझ्या लाडक्या लेकरांनो. एकदा तुमच्या आत डोकावून बघा. तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का? मत्सर आहे का? भीती वाटते का? तुमचं मन कोणासाठी कठोर बनलंय का? जर हो असेल, तर आत्ताच वेळ आहे या सगळ्या गोष्टींना सोडून देण्याची. जेव्हा तुम्ही खरं आणि स्वच्छ मनाने माझी भक्ती करता, तेव्हा मी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतो. माझ्या मुलांनो, माझी ताकद खूप मोठी आहे. तुमच्या दुसऱ्यांसाठी दया हवी, प्रेम आणि सहानुभूती हवी. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे पडलाय किंवा अडचणींनी तुम्हाला पूर्णपणे घेरलंय, तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि मला आठवा. मी तुमच्यासोबत आहे. तुमचा प्रत्येक अश्रू मला जाणवतो, तुमचं प्रत्येक दुःख मी अनुभवतो. मी तोच आहे जो माझ्या भक्तांसाठी सगळं काही देतो. मला वाईट वाटतं हे सांगायला की खूप लोक माझी पूजा करतात, पण त्यांचं मन मात्र साफ नसतं. त्यांची पूजा फक्त देखावा करण्यासाठी झाली आहे, पण त्यांची खरी वागणूक सगळं काही सांगून जाते. माझ्या लाडक्या लेकरांनो, जर तुम्हाला खरंच माझी कृपा हवी असेल, तर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या कामांमध्ये पवित्रता आणा. माझं लक्ष तुमच्या हृदयातील सत्य काय आहे, याकडे असतं. जो माणूस भक्तिभावाने सेवा करतो, गरजू लोकांना दान देतो, तो माझ्या हृदयाच्या खूप जवळ असतो. मी त्याला आनंद देतो, भरपूर समृद्धी देतो आणि शांती पण देतो. पण हे पण लक्षात ठेवा, माझी कृपा सहज मिळत नाही.
चांगल्या मनाने खूप मेहनत करा, दुसऱ्यांसाठी चांगलं करा आणि तुमच्यातल्या सगळ्या वाईट सवयी सोडून द्या. कधीही खरं बोलण्यापासून आणि खरं वागण्यापासून दूर जाऊ नका. तुमचं आयुष्य नेहमी सत्य, कोणालाही दुखवणं आणि दुसऱ्यांवर दया करणं याच मार्गावर चालायला हवं. ही दुनिया तुमची परीक्षा घेईल. लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी तुमच्यासोबत आहे, प्रत्येक क्षणाला, तुमच्या प्रत्येक श्वासात. जर तुम्ही मला एक प्रॉमिस केलंत, तर मी माझं प्रॉमिस नक्की पूर्ण करीन. तुमच्यावर माझी कृपा होईल, तुमच्या आयुष्यात आनंद परत येईल, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला मिळेल. पण जर आजही तुम्ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचे वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. माझ्या लाडक्या लेकरांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, आता वेळ आहे जागे होण्याची, तुमचे कर्म सुधारण्याची. माझी ताकद तुमच्याबरोबर आहे, पण तुम्हाला पण स्वतःमध्ये बदल करावा लागेल. या जगातले खूप सारे ग्रह आपली जागा बदलत आहेत. खूप ग्रह आपली दिशा बदलत आहेत. आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला लवकर यश मिळवून देणारी ताकद तुमच्याच बाजूला उभी आहे. ज्या गोष्टींचा तू आजपर्यंत स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आता तुझ्या घरी येणार आहेत. तुझे खाजगी संबंध खूप गोड होणार आहेत आणि तू तुझ्या हातून खूप चांगली कामं करून दाखवणार आहेस. तुला लवकरच खूप चांगल्या बातम्या मिळतील आणि तू खूप आनंदी राहशील. तुझं मन पूर्णपणे समाधानी असेल. आता तुझ्यामध्ये एक वेगळीच दैवी शक्ती येत आहे, कारण तू तुझं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहेस. जर तुझा स्वतःवर आणि आपल्या स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल, तर आजच हा दैवी संदेश खरा करून दाखव. माझं लाडकं बाळ, तुझ्यावर काही कर्ज आहे का? असा कोणीतरी आहे का जो तुला काहीतरी मदत करायला तयार आहे? असा कोणीतरी जो खूप दूर कुठेतरी बसलेला आहे, तरी सुद्धा तो तुझ्या मनाशी जोडलेला आहे. कधी-कधी अचानक काहीतरी होतं, असं काहीतरी जे तू कधी विचारही नशील केलं आणि तुला समजत सुद्धा नाही हे कसं झालं. काळजी करू नकोस, मनात कसलीही शंका ठेवू नकोस. ऐक माझ्या बाळा, तू खरंच माझं लेकरू आहेस. तू स्वतःला, तुझ्या भाग्याला आणि या सगळ्या जगाला घट्ट धरून ठेवला आहेस. खूप दिवस तू वाट बघत होतास, नाही का? आणि बघ, आज तुला हा संदेश मिळाला आहे, कारण आता तुझी ती वाट पाहण्याची वेळ संपणार आहे. लक्षात ठेव, दिवस बदलतात आणि ते दिवस आता तुझ्यासाठी चांगले वळण घेणार आहेत. जसं पाणी आपोआप वाहतं आणि त्याला त्याचा मार्ग मिळतो, त्याला कोणी शिकवावं लागत नाही, अगदी तसंच तुझं आयुष्य आहे. प्रत्येक अडचणींवर तू मात करत जा, तुझा रस्ता तू शोधून काढणार आहेस. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात आता एक नवी ऊर्जा येणार आहे. एक असा गोंधळ जो तुला त्रास देत होता, तो आता दूर होणार आहे. एक व्यक्ती, ज्याच्यामुळे तुला अडचणी येत होत्या, ती व्यक्ती आता तुझ्यापासून लांब जाणार आहे आणि तुझं जे काम मध्येच राहिलं होतं, ते आता नक्की पूर्ण होणार आहे. सगळ्या वाईट गोष्टी आता तुझ्या आयुष्यातून निघून जातील. चांगली आणि देवाकडून आलेली माहिती तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझी प्रतीक्षा आता संपेल. माझे लाडके लेकरं सगळे बघत राहतील की कसं तुमचं नशीब बदलतंय. या संदेशात जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे, म्हणून हे पूर्ण कर. माझे जी लेकरं हा माझा संदेश ऐकत आहेत, त्यापैकी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या सगळ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करीन. माझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत असतील. आज मी तुला हा खास संदेश याच माध्यमातून देत आहे, कारण हा संदेश तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऐक माझ्या बाळा, कधी-कधी असं होतं, तू जेव्हा खूप पुढे जातोस ना, तेव्हा काही लोक तुला वाईट बोलू लागतात. ते रागाने बघतात आणि तुझ्या यशाने त्यांना त्रास होतो.
पण हे लक्षात ठेव, हे सुद्धा तुझ्या यशाचंच एक चिन्ह आहे की काही लोकांना तू नकोस वाटू लागतोस. पण मी तुला हे फक्त सांगायला नाहीये की कोण तुझ्यावर जळतंय. मी तुला हे यासाठी सांगतोय की तू अजूनही मजबूतपणे, घाबरता तुझ्या यशाच्या दिशेने चालत राहा. लवकरच एक नवीन ऊर्जा तुझ्या मनात येणार आहे. ही चांगली ऊर्जा तुला एकदम तरुण बनवेल, तुझ्या विचारांनी आणि तुझ्या व्यक्तिमत्वाने सुद्धा, कारण ही ऊर्जा प्रेमाची आहे. माझं लाडकं बाळ, मला दिसतंय, तू स्वतःवर प्रेम करायला विसरला आहेस. तू स्वतःला कुठेतरी हरवण्याचा प्रयत्न करतोयस. पण असं कधीच करू नकोस. स्वतःला मोकळं कर. या मोठ्या आकाशात उडण्यासाठी तयार हो. तू विसरलास का? हीच तर तुझी खरी ओळख आहे. आणि तुला माहिती आहे का, प्रेमाचा खरा अर्थ काय असतो? जेव्हा तू कोणावर प्रेम करतोस ना, तेव्हा त्यावेळेतला प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. असं का होतं? कारण त्यावेळी तुला हे कळतं की तू त्या व्यक्तीवर नाही, तर खरंतर आनंदावर प्रेम करतो आहेस. माझ्या बाळा, तुला दुःखी बघून त्यांना आनंद मिळायचा, पण आता बघ, ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात फसले आहेत. तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलंच करतोस आणि म्हणूनच बघ, तुझ्या आयुष्यातही सगळं चांगलंच होणार आहे. तो मूर्ख माणूस, त्याने किती वेळ फक्त तुला खाली पाडण्यात घालवला. त्याचं तर एक स्वप्न होतं तुला अपमानित करायचं, आणि जेव्हा त्याने ते केलं ना, तेव्हा तो स्वतःच इतका खाली गेला की त्याचे स्वतःचे लोक सुद्धा त्याचे शत्रू बनले. तुला बुडवण्याच्या नादात तो इतका आंधळा झाला होता की त्याला हे पण नाही कळलं की कोणत्या क्षणी आणि कोणत्या रस्त्याने तो स्वतःच संपला. माझ्या लेकरा, मला सगळं माहिती आहे. त्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला. मी माझ्या इच्छेने त्याला तेव्हाच थांबवू शकलो असतो, पण मला बघायचं होतं तो किती खाली जाऊ शकतो आणि तुझ्यात किती सबुरी, किती हिम्मत आहे आणि तुझ्या स्वामींवर किती पक्का विश्वास आहे. आणि बघ, माझा बाळ, तू जिंकलास. तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा अगदी खरी आहे. तुझा पूर्ण विश्वास होता ना की एक दिवस स्वामी नक्कीच त्याच्या कर्मांचे फळ त्याला देतील. हो, तुझा तो विश्वास आज जिंकला. त्याच्या वाईट कृत्यांचा आता शेवट झाला आहे. आता त्याला त्याच्या प्रत्येक चुकीचा हिशोब द्यावा लागणार आहे. तुझ्याकडून जे काही हिरावून घेतलं होतं ना, त्यापेक्षा खूप जास्त चांगलं आता तुला मिळणार आहे. जो तुला सगळ्यांसमोर खाली दाखवायचा प्रयत्न करत होता, तोच आता लोकांच्या नजरेतून उतरणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, ज्याच्यावर तो खूप प्रेम करतो, ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे आणि ज्याचा त्याला खूप गर्व आहे. पण आता तीच व्यक्ती त्याचा गर्व उतरवणार आहे, त्याच्यापासून दूर जाऊन त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवणार आहे. हेच त्याच्या कर्माच फळ आहे. जेव्हा तो त्याच्या वागण्यात बदल करेल, तेव्हा त्याच्या जीवनात पण शांतता येईल. पण तो फार मानी आहे, स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही. त्याला नेहमी स्वतःला सगळ्यांपेक्षा जास्त हुशार समजायचं असतं. मला माहिती आहे तू साधा आणि शांत स्वभावाचा माणूस नाहीयेस. तू एक दैवी, पवित्र आत्मा आहेस. तुझं सगळ्यांसाठी भलं असतं. तू कोणाशीही वैर ठेवत नाहीस. तुला सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने आणि समजूतदारपणे जगायचं आहे. पण काय करणार, सगळे लोक तुझ्यासारखे नसतात. तुझं यश, तू आनंदी असणं हे बघून खूप लोकांना त्रास होतो. ही दुनिया लोभ, मोह, राग, मत्सर आणि द्वेषाने भरलेली आहे. सगळ्यांकडे तुझ्यासारखं मन नसतं, जे दुसऱ्याच्या आनंदात खुश होतं आणि त्यांच्या दुःखात दुःखी होतं. म्हणूनच तर मी तुला प्रत्येक क्षणी माझ्या नजरेच्या खाली ठेवतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे. मला माहित आहे तुझ्या कुटुंबात काहीतरी घडलं आहे. कोणीतरी बाहेरचा तुमच्या घरात शांतता आणि सुख हरवत आहे. तुमच्या घरातच असा एक माणूस आहे,
जो दुसऱ्यांच्या बोलण्यावर स्वतःच्या माणसांपेक्षा जास्त विश्वास ठेवतो आणि तोच तुमच्या घरात अशांती निर्माण करत आहे. मी मनाने वाईट नाही, पण काही बाहेरचे लोक तुमच्या घरात भांडण लावण्यासाठी उत्सुक आहेत. माझ्या बाळा, हे खरं आहे की जेव्हा कुटुंबात संकट येतं तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचतो. त्याचा स्वभाव चिडचिडा होतो, कामात मन लागत नाही. काही गोष्टी अचानक उलट्या-पालट्या होतात. पण आता तू काळजी करू नकोस. तुमच्या घरात इतकी सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट विचार तुमचं नुकसान करू शकत नाही. माझ्या प्रिय लेकरांनो, तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि प्रेम कधीही कमी होणार नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत तुम्ही सर्वात आधी मला आठवलंत आणि मी नेहमी तुमच्या सोबतच आहे. जर कुटुंबातील एक सदस्य धार्मिक असेल, देवावर श्रद्धा ठेवणारा असेल आणि नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा चांगला परिणाम हळूहळू सगळ्या कुटुंबावर होतो. म्हणूनच शत्रू कितीही प्रयत्न करो, त्याच्या सगळ्या योजना फसतात. माझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्या कुटुंबावर